2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती. 2014 मध्ये 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून बसले. फडणवीसांची ठाकरेंवर टीका. 2014ला भाजपचे वरिष्ठ नेते युती तोडण्यासाठी आले होते. संजय राऊतांची माहिती. बाबरी प्रकरणानंतर आम्ही 60 ते 70 जागांवर निवडणूक लढणार होतो, त्यामुळे भाजपचं धाबं दणाणलं, राऊतांचं विधान. 2014ला भाजप शिवसेनेची युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. आज कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा होणार. बीड प्रकरण, परभणी प्रकरण, कोरटकर, सोलापूरकर या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उत्तर देणार. आज महायुतीच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाईल. राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंना उपाध्यक्षपदासाठी संधी दिली जाईल, सूत्रांची माहिती. विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार. महायुती आणि महाविकास आघाडीचे या संदर्भात एकमत. सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा. विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला. इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य. कोरटकरला नागपूरच्या कोणत्या नेत्याचं संरक्षण होतं का याची चौकशी व्हायला पाहिजे, अनिल देशमुख यांची मागणी. कामरा प्रकरणी जी तोडफोड झाली तो विषय शांत करण्यासाठी कोरटकरला अटक. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आता त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतात की बेड्या ठोकून आणतात हे पाहणं महत्त्वाचं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना लागला. अमोल मिटकरींचा सवाल. कोरटकरच्या अटकेला उशीर, हे नागपूर पोलिसांचं अपयश. कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी कामराला नोटीस बजावली. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कामरा सध्या पुदुचेरीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती. फोन देखील बंद असल्यानं त्याला ट्रेस करण्यात पोलिसांना अडचण. आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण. आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट. कुणाल कामरावर कारवाई ही औरंगजेबाची वृत्ती. संजय राऊतांची प्रतिक्रिया. कामरानं काहीही चुकीचं म्हटलेलं नाही. गद्दाराला गद्दार म्हणणं हे चूक नाही, राऊतांचं कामराला समर्थन. कुणाल कामराकडून हॅबिटॅट क्लबमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध. मनोरंजन स्थळ हे फक्त एक स्टेज, कॉमेडीसाठी स्थान जबाबदार नाही, कामराचं स्पष्टीकरण. खारमधील स्टुडिओ तोडफोड प्रकरणी अटक झालेल्या 11 जणांना जामीन मंजूर. कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती. विरोधी पक्षातील लोक कुणाल कामराचा वापर करून घेत आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. देशातील प्रतिष्ठित लोकांबद्दल असं बोलणं योग्य नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा विकृत स्वभावाचा माणूस. प्रवीण दरेकरांची विधानसभेत माहिती. कामराच्या मुसक्यावळून त्याला तात्काळ अटक करा, दरेकरांची मागणी. कुणाल कामराच्या गाण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून निषेध. अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं चुकीचं, लंकेंची प्रतिक्रिया. कुणाल कामराच्या गीतावर शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुलेंचा संताप व्यक्त. स्टुडिओज नाही तर कामरालाही फोडलं पाहिजे, चौगुलेंची प्रतिक्रिया. 2022 नंतर उद्धव ठाकरेंवरही विनोद करण्यात आले तेव्हा आम्ही ते हलक्यात घेतलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. कुणाल कामराची कॉमेडी हा कलेचा एक भाग आहे, पेडणेकरांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.